तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की आज मी जो काही ट्रेड घेतलाय ना, मी एक जस्ट तुमच्याशी शेअर करत आहोत. आज तुम्ही लाख रुपये जरी कुठं दिले आणि किंवा किती जरी कोर्स केले तरी तुम्हाला हे जे काही अनालिसिस आहे, हे जे काही कन्सेप्ट आहे किंवा हे जे काही ट्रॅप ट्रेडिंग कन्सेप्ट आहे, ट्रॅप ट्रेडिंग सोडा, तुम्हाला जे काही मार्केटचं एक स्ट्रक्चर आहे, नाही का, मार्केटचे ट्रेंड्स हे कोणीच सांगणार नाही. हे मी स्वतः तुम्हाला वैयक्तिक सांगणार आहे. ओके. तर मित्रांनो, आज आपण काय घेतलं, एक बाय साईड ट्रेड घेतलेला आहे. आपली एंट्री कुठं, इथंच एंट्री झालेली आहे. ओके. तर मित्रांनो, पुढचं अनालिसिस काय, मी खरी इथनंच व्हिडिओ बनवणार होतो, पण मग म्हटलं की थोडं मार्केटला अजून एक कन्सोलिडेट किंवा एक मूव्ह करू द्या, त्यानंतर आपण व्हिडिओ चालू करू. ओके. मित्रांनो, एक असा पण मूव्ह येऊ शकतो की इथनं आता असं एक कन्सोलिडेट करून असं पण एक जाऊ शकतो. पण मग लेट सी की ही कॅन्डल कशी क्लोज होती, काय नाही. तर मित्रांनो, हे व्हिडिओ मी मेन यासाठी बनवत आहेत की तुम्ही तुम्हाला जे काही मी नॉलेज देणार आहे, ते नॉलेज तुम्हाला इथं कुणीच देणार नाही पूर्ण मराठी इंडस्ट्रीमध्ये. ओके. इथं भरपूर लोक येत असतील, कुणी गाडी, कुणी काय, कुणी काय. इतकं हे सोपं नाहीये. इतकं सोपं आपल्याला वाटतं, इतकं सोपं नाही. त्याच्यात इतके सारे रूल्स रेग्युलेशन आहे आणि ते आपल्याला खरंच फॉलो करायचे, त्याशिवाय नाही होत ट्रेडिंग. ओके. तर मित्रांनो, कुठलाही टाइम न वेस्ट करता आपण काय, तर याचं लॉजिक जाणून घेऊ की याचं काय लॉजिक होतं किंवा कशा प्रकारे हा आपण ट्रेड घेतलेला आहे. ओके. मित्रांनो, आणि तुम्हाला एक अजून एक सांगायचं असं आहे की जर आपले 50 सबस्क्रायबर्स झाले, किती, 50 सबस्क्रायबर्स, 50 सबस्क्रायबर्स जर का आपले झाले, तर मित्रांनो, मी एक इतकी म्हणजे इतकी जबरदस्त एक व्हिडिओ टाकल ना की कुणी विचार पण करू नाही शकत. म्हणजे जे तुम्ही लाख लाख, दोन दोन लाख, पाच पाच लाख देऊन तुम्ही जे कोर्स शिकणार आहे ना, आपण म्हणजे तुम्ही शिकणार आहे, मी नाही शिक, कारण की मी शिकत आहे आणि मी शिकत राहील आणि मला जेवढं येतं मी त्याचं नॉलेज वाढवतच राहील, नाही का. तर माझं टार्गेट एकच आहे की आपला जो काही मराठी माणूस आहे, तर त्याला आपल्याला काय, तर जास्तीत जास्त ट्रेडिंग मध्ये लॉस न करणं आणि जास्तीत जास्त ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट करणं, हाच एक माझा एक हेतू आहे. ओके. त्याचे पैसे वाचले पाहिजे, त्याचे पैसे टिकून राहिले पाहिजे, मराठी माणसाचे पैसे वाढले पाहिजे, मराठी माणसाचं नॉलेज काय तर ते वाढलं पाहिजे. तर त्यासाठी मी काही पण करायला तयार आहे. काही पण करायला तयार म्हणजे कसं, तर आपले जे रूल्स रेग्युलेशन्स त्याच्यात जे लिगली येतं ते आपण करायला तयार आहे. ओके. तर कुठला टाइम न वेस्ट करता आपण जर का बघितलं, तर हा एक काय, हा एक सपोर्ट झोन आहे वर साईडनं. म्हणजे सपोर्ट, जेव्हा हा ब्रेकआउट होतो आणि जेव्हा आपल्यासाठी आता हा काय, तर हा रेजिस्टन्स आहे. मार्केटने याला रेजिस्टन्स बनवलेला आहे. हा एक काय रेजिस्टन्स आहे. ओके. आणि त्यानंतर इथं जेव्हा मार्केटने डायरेक्ट ब्रेकआउट दिले, ओके, पहिले आपण एक सायकोलॉजिकल पॉईंट समजून घेऊ की हा ट्रेड खरंच चालेल की नाही चालणार. ओके. आपण एक अनालिसिस करून घेऊ. ओके. आपल्याला एक कळालंय की हा जो काही झोन आहे ना, तो एक रिस्पेक्टेड झोन आहे. ओके. इथनं पण एक मार्केटने मूव्ह दिले. ओके. तर आपण काय लोअर टाइम फ्रेम लावतो, तर हे बघा मित्रांनो, आपल्याला काय माहित होतं की हा काय, तर हा एक रिस्पेक्टेड झोन आहे. ह्या रिस्पेक्टेड झोनला मागं पण रिस्पेक्ट दिलेलं आहे आणि आता पण एक रिस्पेक्ट चालू आहे. ओके. त्यानंतर मार्केटने इथं चांगला येऊन एक डाऊन मूव्ह दिला, त्यानंतर इथं रिटेस्ट केलं,
त्यानंतर इथं काय, ते जेवढे काही सेलर्स आले असेल त्यांना आउटसाईड दिलेलं आहे. ओके. तर मित्रांनो, एक आपण जर का बघितलं तर हा हा एक जी काही ट्रेंड लाईन आहे, समजा ही जी ट्रेंड लाईन जी आहे ना, याला समजा एक, नाही का, की एक कन्सोलिडेशन करून मार्केटने चांगला स्ट्रॉंग मूव्ह दिलेला आहे सध्या तरी. जर मार्केटने ही लेवल ब्रेक केली तर तुम्ही इथं नवीन एंट्री काय तर प्लॅन करू शकता. काय डबल एक ध्यानात घ्या. आता काय तर आता राईट टाइम केव्हा आहे एंट्री करायचा मी तुम्हाला सांगतो. ट्रेडिंग मध्ये एंट्री एक्झिट हे पण महत्वाचं आहे. सर्वात प्रथम आपण काय बाय साईड ट्रेड का घेतला, तर हे जे काही कॅन्डल्स आहे किंवा हा जो काही ट्रेंड चेंजचा जो सिनॅरी आहे, तर तो इथं मला दिसत आहे किंवा आपल्याला दिसत आहे. मार्केट आपले जे काही सेटअप्स आहे ना, तर ते मार्केटला मार्केटमध्ये जेव्हा मार्केट सेटअप देईल तेव्हाच आपल्याला ते सेटअप एक्झिक्यूट करायचे. आपल्या मनातूनच आपण सेटअप बनवू आणि मनातूनच ट्रेड घेऊ तसं चालत नाही मार्केटमध्ये. तुम्ही एक डबल लक्षात घ्या, ओव्हर ट्रेडिंग चालत नाही. किंवा रूल्स जबरदस्त फॉलो केले तर आपण टॉपला पण जबरदस्त जाणार. ओके. तेव्हा इथनं एक रेजिस्टन्स आला, इथनं एक रेजिस्टन्स आला, इथनं एक असा एम पॅटर्न बनवलाय, इथनं एक डबल टॉप लिक्विडिटी ग्रॅब करून समजा मार्केटने इथं असं काही कन्सोलिडेट केलं आणि एक मूव्ह दिला तर आपण बाय साईड जाऊ आत्ता या सिच्युएशनला. आणि ज्यांनी इथं काही एंट्री घेतलेली आपल्या सेटअपला, तर ते ट्रेडमध्ये तसेच बनून राहा. ओके. ते ट्रेडमध्ये काय तर तसेच बनून राहा. बाकी मित्रांनो, तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, जास्तीत जास्त काय तर शेअर करा. ओके. जशी लिक्विडिटी ग्रॅप झाली ना, तसं माझ्या हिशोबाने मार्केट असं एक पुल बॅक घेऊन एक या आपला जो काय टार्गेट तो हिट करणार. ओके. तर आणि एक विशेष असं मी सांगणार की आपली जी काही स्ट्रॅटर्जी, आपली जी काही कन्सेप्ट आहे, आपले जे काही अनालिसिस आहे, आपले जे काही काय स्ट्रॅटर्जी, ते खरं आहे. खरं आहे कसं आहे तर तुम्ही मागं पण बघितलेलं आहे की आपले जे काही अनालिसिस आहे ना, ते आपण काही डुप्लिकेट अनालिसिस करत नाही. आपण जे काही तर ते ओरिजिनल अनालिसिसच आपण फॉलो करतो. त्याचा कुठलाही टाइम न वेस्ट करता काय मित्रांनो, तुम्ही ना म्हणजे डोळे झाकून विश्वास ठेवा. मी काय तुम्हाला चुकीचं सांगणार नाही आणि मला काय कोणाचं वाईट करायचं नाही. आपल्याला जे काय आपला एकच हेतू आहे का मराठी माणसाचं काय तर चांगलं आलं पाहिजे. मराठीतून लोक पुढे गेले पाहिजे. ओके. इंग्लिश हिंदी मध्ये तर लोक सगळे आपल्या जो काय मराठी माणूस आहे त्याला काय तर चुकीचं नॉलेज नको पाहिजे. त्याला चांगलंच नॉलेज द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून त्याचा पण काय तो पण एक आयुष्यात पुढे जाऊ शकतो. हाच माझा हेतू आहे. तर धन्यवाद मित्रांनो. प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.